अस्पृश्यांना संदेश. माझ्या 55व्या वाढदिवशी तुम्ही खास अंक काढीत आहात, त्यासाठी तुम्हाला संदेश दिला पाहिजे. आपल्या या हिंदुस्थान देशामध्ये राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषाप्रमाणे मान दिला जातो, ही दुर्दैवाची गोष्ट आहे. हिंदुस्थानाबाहेर केवळ महापुरुषांच्याच जयंत्या साजऱ्या केल्या जातात, पण हिंदुस्थानात अवतारी पुरुष व राजकीय पुरुष या दोघांचेही जन्मदिवस पाळले जातात. हे असे असावे ही दुःखाची गोष्ट आहे. व्यक्तिशः माझा वाढदिवस साजरा व्हावा हे मला मुळीच आवडत नाही. मी लोकशाहीचा कट्टर पुरस्कर्ता आहे. मला विभूती पूजा कशी आवडेल? विभूती पूजा हा लोकशाहीचा विपर्यास आहे. पुढारी लायक असेल तर त्याचबद्दल कौतुक, प्रेम, आदर या भावना बाळगायला हरकत नाही. तथापि तेवढ्यानेच त्या पुढाऱ्यांचे आणि त्याच्या अनुयायांचे समाधान व्हायला हवे. पण पुढाऱ्यांची देवाप्रमाणे पूजा करणे ही गोष्ट मला बिलकुल मान्य नाही. त्यामुळे त्या पुढाऱ्यांबरोबर त्यांच्या भक्तांचाही अंधपात होतो. पण हे या ठिकाणी सांगून काय फायदा? राजकीय पुढाऱ्याला अवतारी पुरुषांच्या आसनावर एकदा चढवून बसले म्हणजे त्याला ते आपले सोंग उत्तम तऱ्हेने पार पाडलेच पाहिजे आणि आपल्या अनुयायांना संदेश दिला पाहिजे. अस्पृश्यांना मी काय संदेश देऊ बरे? संदेश देण्याऐवजी मी त्यांना ग्रीक पुराणातील एक गोष्टच सांगतो. डिमेटर या ग्रीक देवतेवर होमरने लिहिलेल्या स्त्रोतात ही गोष्ट आलेली आहे. ही डिमेटर देवी आपल्या मुलाच्या शोधार्थ हिंडत ओशच्या राज्यात आली. तिने दाईचा वेश घेतला होता म्हणून तिला कोणी ओळखले नाही. राणी मेटोरेनाने आपले डोमाफून नावाचे तान्हे मूल सांभाळण्यासाठी तिची नेमणूक केली. रोज रात्री राजवाड्यातील सर्व मंडळी झोपली म्हणजे दारे बंद करून डिमेटर देवी ह्या मुलाला पाळण्यातून हळूच बाहेर काढत आणि त्याचे कपडे उतरून ती त्याला जळत्या निखाऱ्यावर ठेवी. ऐकणाऱ्यास कदाचित हे क्रूर वाटेल, पण त्या लहान मुलाला देव करण्याच्या महान तळमळीने आणि प्रेमाने ती हे करत होती. हळूहळू जळत्या निखाऱ्याची धग सहन करण्याचे सामर्थ्य त्या मुलामध्ये उत्पन्न झाले. त्याचे वय वाढू लागले. त्याच्यामध्ये काहीतरी तेजस्वी, दिव्य आणि अतिमानुष अंश विकसित होऊ लागला. पण एके रात्री त्याची आई एकाएकी त्या खोलीत शिरली आणि आपल्या मुलाचा नारायण करण्याच्या देवतेने चालविलेला तो प्रयोग बघताच तिने त्या देवतेला ढकलून दिले आणि निखाऱ्यावरून एकदम मूल उचलले. अर्थात हे मूल तिला मिळाले, पण एका अतिमानुष पुत्राला, एका देवाला मात्र ती मुकली. ही गोष्ट काय सांगते? हेच की वास्तवातून गेल्या वाचून पौरुष किंवा देव पण येत नाही. म्हणून पददलित माणसांना हाल अपेष्टा आणि त्यागाच्या अग्निदिव्यातून गेल्या वाचून मोठेपणा प्राप्त होणार नाही. आपला भविष्यकाळ घडवण्यासाठी त्यांना वर्तमान काळातील सुखाचा आणि गरजांचाही त्याग केला पाहिजे. बायबलमध्ये सांगितले आहे की आयुष्याच्या शर्यतीत भाग घेण्याचे आमंत्रण सर्वांना येते, पण फार थोडे लोक त्यातून उत्तीर्ण होतात. असे का? कारण हेच की भविष्याच्या गरजेसाठी वर्तमानातल्या विलासांचा त्याग करायला लावणारे धैर्य किंवा निर्धार पददलित माणसाजवळ नसतो. म्हणून आयुष्याच्या शर्यतीमध्ये त्यांना मोठेपणा मिळत नाही. ह्या ग्रीक गोष्टींपेक्षा अधिक महान संदेश दुसरा कोणता आहे? माझ्या मते अस्पृश्यांना तर हा सर्वोत्कृष्ट संदेश आहे. त्यांच्या झगड्याची आणि हालांची मला जाणीव आहे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी माझ्यापेक्षाही त्यांनी जास्त छळ सोसलेला आहे. असे असूनही मी त्यांना हाच संदेश देतो की झगडा, आणखी झगडा, त्याग करा, आणखी त्याग करा. त्यागाची व हालाची पर्वा न करता एकसारखा झगडा चालू ठेवाल तरच तुम्हाला मुक्ती मिळेल. जागे होऊन प्रतिकार करण्याची अस्पृश्यांची सामुदायिक इच्छाशक्ती वाढली पाहिजे. आपले कार्य पवित्र आहे यावर त्यांचा दृढ विश्वास पाहिजे. आपले ध्येय हस्तगत करण्याचा त्यांनी संघटितपणे निर्धार केला पाहिजे. अस्पृश्यांचे कार्य इतके महान आहे आणि त्यांचे ध्येय इतके उदात्त आहे की त्यांनी एकमुखाने अशी प्रार्थना करावी की ज्या लोकांमध्ये आपला जन्म झाला त्यांचा उद्धार करणे आपले कर्तव्य आहे. अशी त्यांना जाणीव आहे. ते धन्य होत.
गुलामगिरीवर हल्ला चढवण्यासाठी जे आपले तन मन धन आणि तारुण्य कुर्बान करतात ते धन्य होतात आणि अस्पृश्यांना आपली माणुसकी पूर्णपणे मिळेपर्यंत जे मरणाची, वाईटाची, सुखाची, दुःखाची, संकटाची, वादळाची, मानाची, अपमानाची पर्वा न करता एकसारखे झगडत राहतील ते धन्य होत. बडोदे संस्थान. सयाजीराव गायकवाड यांच्या भेटीत महाराज म्हणाले, तुला कोणत्या विषयाचा अभ्यास करावा वाटतो? भीमराव, समाजशास्त्र, अर्थशास्त्र आणि विशेषतः पब्लिक फायनान्स. महाराज, या विषयांचा अभ्यास करून तू पुढे काय करणार आहेस? भीमराव, या विषयांच्या अभ्यासाने मला माझ्या समाजाची अवनत अवस्था कशी सुधारावी याचे मार्ग दिसतील व त्या मार्गांनी मी समाज सुधारणेचे कार्य करीन. महाराज हसून, पण तू आमची नोकरी करणार आहेस ना, मग तुला अभ्यास करणे, नोकरी करणे व समाजसेवा करणे या गोष्टी कशा पार पाडता येतील? भीमराव, महाराजांनी मला तशी संधी दिली तर मी या सर्व गोष्टी व्यवस्थित रीतीने पार पाडेन. महाराज, मी तोच विचार करीत आहे. तुला अमेरिकेला पाठवण्याचा मी विचार करतोय. तू जाशील काय? भीमराव, होय महाराज. महाराज, मग जा तर तू विद्याधिकाऱ्याकडे परदेशात विद्याभ्यास करण्यासाठी शिष्यवृत्ती मिळावी म्हणून अर्ज कर व मला तसे कळव. बडोदे सरकारची स्कॉलरशिप मिळाल्यावर मी विलायतेत जाऊन उच्च शिक्षण घेतले. तेथून परत आल्यावर स्कॉलरशिपच्या अटीप्रमाणे मला बडोदे संस्थानात नोकरी करणे भाग पडले. परंतु बडोद्यास मला राहावयास एकही घर मिळेना. हिंदू किंवा मुसलमान कोणीच राहावयास जागा देईना. शेवटी एका धर्मशाळेत पारशी म्हणून राहावयाचे ठरवले. विलायतेहून परत आल्यावर मी दिसायला रुबाबदार व गोरा दिसत होतो. शेवटी मी एलजी सोराबजी असे पारशी नाव धारण करून राहिलो. रोजी 2 रुपये देऊन राहावयास जागा देण्याचे धर्मशाळेच्या रखवालदाराने कबूल केले. यापूर्वीच बडोद्यास महाराज सरकारने एक शिकलेले महाराचे पोर आले आहे ही कुणकुण लोकांना लागली होती. माझे पारशी म्हणून धर्मशाळेत गुप्तपणे राहणे वगैरे गोष्टी लोकांना शंका येण्यास कारणीभूत होऊन माझ्या गुप्तपणाचा स्फोट झाला. धर्मशाळेत राहणारा मीच तो महार हे तेथील पारशी लोकांना कळले. दुसऱ्या दिवशी मी जेवण वगैरे करून ऑफिसला जाण्याकरता निघालो. तेव्हा 15-20 पारशी हातात काठ्या घेऊन मला मारण्याकरता तेथे आले. त्यांनी प्रथम तू कोण आहेस असे विचारले. मी फक्त हिंदू आहे असे उत्तर दिले. परंतु त्यांचे या उत्तराने समाधान झाले नाही. त्यांनी हमरी तुमरीवर येऊन जागा ताबडतोब सोडण्यास सांगितले. यावेळी माझ्या मनोधैर्याचे मला विलक्षण पाठबळ मिळाले. मी त्यांच्या जवळ निर्भयपणे 8 तासांची मुदत मागितली व ती त्यांनी दिली. मी सबंध दिवस जागा मिळवण्याचा कसून प्रयत्न केला, परंतु मला कोठे जागा मिळेना. कित्येक मित्रांकडे गेलो. त्यांनी निरनिराळी कारणे सांगून मला वाटेला लावले. मी शेवटी इतका कंटाळलो की आता पुढे काय करावे हेच कळेना. मी एका ठिकाणी खाली बसलो. माझे मन उद्विग्न झाले व डोळ्यांतून सारखा अश्रुप्रवाह वाहू लागला. त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डोळ्यातून नकळत अश्रू वाहू लागले. अस्पृश्यतेच्या भडाग्नीने त्यांचे अंतःकरण होरपळून गेलेले दिसत होते. शेवटी अगदी नाईलाज झाल्यावर मला बडोद्याची नोकरी सोडून रात्रीच्या गाडीने मुंबईस यावे लागले. बडोदे सरकारचे अधिकारी माझ्या परिस्थितीची विचारपूस न करता हे अधिकारी मला त्रास देण्याच्या हेतूने ही पत्रे पाठवित आहेत. माझी आर्थिक परिस्थिती सुधारली तर मी देऊन टाकीन त्यांचे पैसे. आताच्या आता सर्व कर्ज परत करा, नाहीतर तुरुंगात टाकतो असे हे लोक मला स्पष्ट का म्हणत नाहीत? माझ्याजवळ पैसेच नाहीत तर मी कर्ज कसे फेडणार? मी तुरुंगात जायला तयार आहे. अरे, हा 250 पाऊंड वजनाचा व 46 इंच छातीचा भीम आहे. तो तुरुंगाला डरणार नाही. हो, मी तुरुंगात जाईन, पण एका अटीवर.
तुमचे पैसे वसूल होईपर्यंत त्यांनी मला तुरुंगात ठेवावे, पण मला हवी असलेली पुस्तके वाचावयास द्यावेत आणि मला जी पुस्तके लिहावयाची आहेत ती लिहून काढण्यास भरपूर मदत करावी. या बडोद्याच्या लोकांनी मला हैराण केले आहे. मी त्यांना एक पैही देणार नाही. मी महाराजांच्या नावाने मुंबईत एक युनिव्हर्सिटीत एक उपलायब्ररी सुरू करीन. सयाजीरावांचे निधन म्हणजे माझी वैयक्तिक हानी. श्री सयाजीराव महाराजांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झाली आहे. त्यांचे उपकार मी कधीही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातीवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातीसाठी कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाज सुधारक होते. बडोद्या संस्थानात सामाजिक सुधारणांविषयी जे कायदे करण्यात आले ते युरोप व अमेरिकेतील कोणत्याही सुधारलेल्या राष्ट्रांच्या तद्विषयक कायद्यापेक्षा पुढारलेले होते. त्यांनी सर्व घाणेरड्या चालीरीतींचा अभ्यास करून त्यातील दोष काढून टाकण्यात पुढाकार घेतला. स्वतःच्या प्रजेच्या कल्याणासाठी इतके प्रयत्न दुसऱ्या कोणत्याही संस्थानिकांनी केले नाहीत. ते राष्ट्रीय वृत्तीचे असून देशभक्त होते. हा सद्गुण संस्थानिकात क्वचित दिसून येतो. कित्येक बाबतीत त्यांनी ब्रिटिशांना उदाहरण घालून दिले व ते स्वतः त्यांच्या हुकुमतीखाली कधीच गेले नाहीत. त्यांच्या प्रजेत व त्यांच्यात वितुष्ट आणण्याचा प्रयत्न करण्यात आला ही गोष्ट दुःखाची आहे. ते महाराष्ट्रीयन असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनांच्या विरुद्ध पक्षपात ते महाराष्ट्रीय असले तरी आपल्या गुजराती प्रजाजनांच्या विरुद्ध पक्षपात त्यांनी केला नाही ही गोष्ट त्यांना ओळखणारे सर्व लोक मान्य करतील. माझ्या माहितीप्रमाणे असे विशुद्ध विचार त्यांच्या मनात येणे शक्यच नव्हते. सयाजीराव महाराजांच्या मृत्यूने हिंदुस्थानातील एक फार मोठा मनुष्य नाहीसा झाला व बडोदे संस्थान फार मोठ्या राजकर्त्यांना मुकले. महाराष्ट्रातील एक विभूती नाहीशी झाली. सामाजिक सुधारणांचा एक पुढारी नाहीसा झाला. अस्पृश्यांचा एकमेव कैवारी गेला. संस्थानिकांतील द्रष्टा गमावला. जिच्या स्वार्थ त्यागामुळे मला ही स्थिती प्राप्त झाली. प्रिय रामू, नमस्ते. पत्र पोहोचले. गंगाधर आजारी असल्याचे ऐकून वाईट वाटले. नशिबाचा ठेवा. त्याची चिंता करण्यात काही फायदा नाही. तुझा अभ्यास चाललाय ही फार आनंदाची गोष्ट आहे. पैशा संबंधाने तजवीज करीत नाही. मी अन्नास मोताद झालो आहे. तेव्हा माझ्याजवळ पाठविण्यास काही नाही. तरी पण तुमचा बंदोबस्त करतोय. वेळ जर लागला आणि तुझे पैसे संपले तर दागिने मोडून खा. मी आल्यावर तुझे दागिने तुला भरून देईन. माझी प्रकृती ठीक आहे. काही चिंता नसावी. अभ्यास काही संपला नाहीये. जून महिन्यात येणे होईल असे दिसत नाही. पुढे कळवीन. सखू व मंजुळा यांच्या संबंधी काही कळत नाही. तुला पैसे पोहोचल्यानंतर मंजुळाला व लक्ष्मीच्या आईस एक एक प्रत्येकी लुगडे घेणे. शंकरची काय हाल हवाल? गजरा कशी आहे? रमाबाई पतिराजांना म्हणत, 450ची नोकरी आहे. तीच आपणाला पुरे. पुढच्या अभ्यासाचा नाद सोडून द्यावा. आता संसारात लक्ष घालून नेटका संसार करावा. डॉक्टर म्हणाले, जर तू माझ्या विद्याभ्यासात अडथळे आणू लागशील तर दुसरी बायको करेन. तुझ्यासारख्या अडाणी स्त्रीला त्याची काय किंमत? रमाबाई म्हणत, जा, वाटेल तेवढ्या बायका करा, पण माझ्या घरात मी एकीलाही पाऊल टाकू देणार नाही. नंतर दोघेही हसत. रमा ही आपल्या समाजाची मुलं आई बापांना सोडून बोर्डिंगात राहतात. त्यांना तेथे गोडधोड मिळते, पण त्यांना मटण मासे मिळत नाहीत. तेव्हा आपण श्राद्धाचे जेवण मटण मासे करूया. तू असले जेवण करत नशील तर तसे मला सांग. मी मुलांना हॉटेलात नेऊन जेवण देईन. रमाबाईंची इच्छा पुरणपोळीची होती, पण अखेर पतीचा हट्ट पुरवला व 50-60 मुलांना मटण मासांचे जेवण दिले. लॉ ऑफ इंग्लंड या नावाचा 5 भागांचा ग्रंथ 500 रुपयांना साहेबांनी विकत घेतला. साहेब वाचत होते. पान समोर होते. जेवण्याबाबत 5-7 वेळा रमाबाईंनी हटकले म्हणून बाबासाहेब म्हणाले, काय ही तुझी कटकट?
अगं, असले 5 ग्रंथ मी 500 रुपयाला घेतलेले आहेत. हे पान संपवू दे, मग मी जेवतो. रमाबाई म्हणाल्या, नवऱ्याने बायकोकडे, मुलांकडे, संसाराकडे लक्ष द्यावे असे त्या पानावर लिहिलेले आहे का तेवढे मला सांगा, मग जेवा. बाबासाहेबांनी स्मित केले व जेवायला सुरुवात केली.